हे बघा मित्रांनो, मी गौतम अशोक हिवाळे, ही माझी शेती आहे. आणि ह्या शेतीमध्ये 3 वर्ष झाले भगवान भाऊ ठेंग यांना मी सांगून थकलेलो आहे. हे माझ्या वावरातले पूर्ण गाळ वाहून जात आहे आणि अशा नाल्या पडत आहे. हे बघून घ्या, हे बघून घ्या तुम्ही. हे जर शेतामध्ये जर एवढ्या नाल्या पडल्या आणि माझा गाळ वाहून गेला तर याची नुकसान भरपाई कोण करून देणार? यांनी शेत वरतून शेत काढलेलं आहे. शेत काढल्याच्या नंतर यांनी पूर्वीचे 5 तास हे बुजून टाकले. तर ते 5 तासातलं जे पाणी होतं ते माझ्या शेतात येत आहे आणि पूर्ण माझ्या शेतातला गाळ वाहून जात आहे. हे बघून घ्या मित्रांनो, माझ्या शेतात अजूनही पाणी आहे. हे पाहून घ्या मित्रांनो, हे बघा, हे खड्डे बघा, माझ्या शेतातले पूर्ण गाळ वाहून गेलेलं आहे. हे खड्डे बघून घेऊ शकता तुम्ही. हे पहा, आणि तुम्हाला अजून दाखवतोय मी माझ्या शेतातलं नुकसान. आणि आपण इथं राहत नसल्यामुळं ही शेती करत नाही आहे. शेती आपली पडीत पडलेली आहे, त्याच्यामुळं शेतीकडं दुर्लक्ष आहे. त्यांच्यामुळं ते भगवान भाऊ हे ऐकत नाही आहे. कारण की शेती पडीत आहे म्हणून ऐकत नाही आहे का? अरे तसं नाही बाबा, हे दुसऱ्यांचं नुकसान झालं तर लोकांना मजा वाटते का? हे बघा, माझ्या शेतात अजूनही पाणी वाहत आहे. हे बघून घ्या तुम्ही. हे बघा, हे माझ्या शेतात अजूनही पाणी आहे. हे नाल्या पाडलेल्या आहेत. चला मित्रांनो, आता तहसीलदार साहेब काय म्हणतात हे बघू आणि त्यांना अर्ज एक देऊन टाकू. दिल्याच्या नंतर तहसीलदार साहेब हे काय म्हणतात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.